नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यात किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज पाइनॲपल आईस्क्रीम करणार आहे. तरी चला, त्याच्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर दूध घेतले मी कढईमध्ये टाकून. हे घेतले कस्टर्ड पावडर 5 चमचे टेबलस्पून. मिल्क पावडर घेतली 5 टेबलस्पून. 1 वाटी साय घेतलेली आहे दुधावरची आपल्याकडे काही क्रीम त्याच्यामुळं. आणि साखर टाकायची आपल्याला चवीनुसार. आणि पाइनॲपलचा गर घेतलेला आहे मी. पाइनॲपल कापून मधला गर काढून मिक्सरला वाटून घेतलेला आहे बारीक करून एकदम. चला, आपण कढईमध्ये दूध टाकून घेतलेले अर्धा लिटर. साई सकट दूध टाकलेलं आहे. घट्टच दूध आहे, पाण्याचं दूध घ्यायचं नाही. तर आपल्याला 10 मिनिटं असं दूध उकळून घ्यायचे. आणि बुडाला असं सारखं सारखं हलवत राहायचं, नाही तर बुडाला दूध चिकटत असतं, करपत असतं. 1-1 मिनिटाला हलवून घ्यायचं दूध. चला, आपलं मंद गॅसवर असं दूध उकळत आहे. तर आपल्याला काय करायचं, हे दूध टाकून मिल्क पावडरमध्ये दूध टाकून त्याला असं आता फेटून घ्यायचं. गुठळ्या करायच्या नाहीत, एकदम स्मूथ फेटून घ्यायचं. याला मिल्क पावडर असं जर टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात. हे थंड दुधामध्ये मिल्क पावडर फेटून घ्यायचं. तर आपण हे मिल्क पावडर फेटून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच असं हलवत राहायचं. याला मिल्क पावडरनी चव पण छान लागते आईस्क्रीमची आणि स्मूथ लागते मस्त एकदम. तर चला, अशाच प्रकारे आपल्याला कस्टर्ड पावडर पण तसंच करून घ्यायचे, फेटूनच घ्यायची आहे. त्याला आपण थंडच दूध घ्यायचं कस्टर्ड पावडरला. असं फेटून घ्यायचं. तोपर्यंत आपण ही साखर टाकून घेऊया दुधामध्ये. आपल्या चवीनुसार साखर टाकायची. तर हे 5 मिनिटं आणखी याला उकळून घ्यायचं. मिल्क पावडर टाकले, साखर टाकली, तर हलवत हलवत याला 5 मिनिटं उकळायचं चांगलं, गॅस कमी करूनच. चला, आपण ही 5 टेबलस्पून कस्टर्ड पावडर पण दुधामध्ये अशी थंड दुधामध्ये ढवळून घेतली, चांगली फेटून. आता हे पण आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच याला ढवळत राहायचं. त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. आता हे मस्त घट्ट व्हायला लागते. गॅस कमी करून घ्यायचा. बघा, हे असं मस्त घट्ट बॅटर तयार झाले असं. आता आपल्याला ह्याच्यात काय करायचंय, हे पाइनॲपल गर जे करून ठेवलेलं आहे का, तो याच्यात ॲड करायचा आहे आणि हलवून घ्यायचं असं. म्हणजे पाइनॲपलची चव लागणार आहे आता आईस्क्रीममध्ये. पाइनॲपल फ्लेवर जो की माझ्या खूप आवडीचा आहे. मला खूप आवडते पाइनॲपल आईस्क्रीम, पाइनॲपल केक. खूपच छान लागतं.
5 मिनिटे ह्याला असं मस्त मंद गॅसवर शिजू द्यायचं चांगलं असं. तोपर्यंत आपण काय करायचं आता, जे आपण साय घेतलेली आहे का दुधावरची, तर त्याला आपण मिक्सरला फेटून घ्यायचं आहे. आपल्याकडे रेडीमेड क्रीम नसल्यामुळे आपल्याला घरीच तयार करायची आहे मिल्क क्रीम. हे पहा, आपली साय फेटून घेतलेली आहे मी दुधावरची. तर मस्त अशी मिल्क क्रीम तयार झालेली आहे. जास्त करून घरचाच उपयोग करायचा, बाहेरचं काहीच नाही रेडीमेड. पूर्ण असं हे काढून घ्यायचं नीट. मिल्क क्रीम आपण त्याच्यात ॲड करून घेऊयात. आणि परत त्याला आपल्याला पूर्ण फेटून घ्यायचं आहे. मस्त ॲड करायचं मिक्स चांगलं. किती मस्त बॅटर तयार होत आहे, एकदम छान दिसायलेलं आहे. भरपूर आईस्क्रीम तयार होत आहे आता. एवढं अर्धा लिटर दूध, कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, मिल्क क्रीम, आणखी ह्याच्यात ड्रायफ्रूटचे तुकडे ॲड होणार आहेत. चला, आपलं आता हे आईस्क्रीमचं बॅटर तयार करून झालेलं आहे. याला पूर्ण आपण 20 ते 25 मिनटं असं शिजवून घेतलेलं आहे, एक एक ॲड करून. आता आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर हे एका पात्रात काढून फ्रीजरमध्ये ठेवायचं 2 तास. आणि 2 तास झाल्यानंतर काढून परत आपल्याला एकदा हे मिक्सरला फेटून घ्यायचं आहे आणि आईस्क्रीमसाठी सेट करायचं आहे. चला, आता गॅस बंद करून घेते. त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. चला, आपलं हे बॅटर थंड झालेलं आहे. एअरटाईट डबा घेतलेला आहे, तर त्याच्यात आपण हे टाकून घेऊयात पूर्ण. झालं हे. याला फ्रीजरमध्ये ठेवून 2 तास ठेवून घ्यायचं आणि नंतर काढून मिक्सरला फेटून घेऊ. आपण ह्याला मिक्सरला लावून आणि नंतर मग ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून सेट करूयात. फ्रीजरमध्ये ठेवून झालेलं आहे 2 तास. काढले आपण आता बाहेर. त्याला मिक्सरला फेटून घ्यायचे. आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि फेटून घ्यायचे आपल्याला हे. त्याला हे फेटून घेतलंय. हे बघा असं दिसत आहे. आता हे पातळ. आता आपण सेट करायला ठेवायला लागलो. आता हे फेटून कशामुळे घ्यायचं की जे आपल्याला बर्फ लागणार नाही आईस्क्रीम खाताना, त्याच्यामुळे हे फेटावं लागतं. आईस क्रिस्टल तयार होत नाहीत त्याच्यामुळे आईस्क्रीममध्ये. आपण बाहेरचं कसं विकत्रीचं आईस्क्रीम खातात तसंच एकदम लागतं, दिसतं आणि वास तर तसाच यायला लागलाय बाहेरच्या आईस्क्रीम सारखा आता फेटतानाच. हे पहा, थोडं थोडं करून मी असं मिक्सरला लावून घेत आहे भांड्याला. ह्याच्यात टाकत आहे ह्याच्यात.
कसं आईस्क्रीम करता पायनॅपलचं कमेंट करा. चला, हे आपलं आईस्क्रीम मी आता बाहेर काढलेलं आहे. 10 तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, डीप फ्रीजरमध्ये. आता हे बाहेर काढलेलं आहे, चांगलं सेट झालेलं आहे. तर तुम्ही काय करा, मला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. कारण मी तुमच्यासमोर असे नवीन नवीन रेसिपीज घेऊन येईल, तुमच्यासोबत शेअर करील. चला, आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. काढलं आपण, 5 मिनटं बाहेर ठेवलं की आता कापता यायला लागले चांगला. तर चला, भेटू पुढच्या रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.